रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकर्ष रुपये व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपले एकदा बकरं बसले की कमीत कमी आपले 5 ते 5.5 तास बकरांना आराम असतो. मित्रांनो, सकाळी आपलं 10:30 वाजता बकरांचं चारा पाणी बंद होत आहे. आता तुम्हाला बकरं दाखवतो किती छान अशा ऊन पाळ्या घेत बसले. मित्रांनो, आपल्याकडे 3 शेळ्या आहे आणि बकरं काय करतात, आपल्याकडे 1-2 मोठे बोकडे आहेत. ते मित्रांनो शेळ्यांना त्रास करतात म्हणून आपण शेळ्या आता बाजूला बांधत असतोय. आणि हा जो वाघुरीचा आपण एक वाडगा केलेला आहे, याच्यामध्ये पूर्ण कोकरं आपले असते. मित्रांनो, कोकरं दाखवतो तुम्हाला. आपण शेळ्या कुठं बांधलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, गायांचा आणि कोकरांचा टाइम हा वेगवेगळा होत असतो, त्याच्यामुळे थोडीशी अडचण येत होते आपल्याला. म्हणून आपण काय केले, हा वाडगा असं मध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, वाडगा तुम्हाला दाखवतो किती छान असं बनवलेलं आहे आपण. आणि ह्या बाजूनं आपण असं पूर्ण कुटी करायला आहे, सामान ठेवायला. आणि या बाजूला आपलं पूर्ण गोठ्याकडे जायला अशी आपण जागा सोडलेली. मित्रांनो, हे आपल्या 2 शेळ्या आहे मोठ्या आणि त्यांची पाट आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, गेली 7-8 दिवस झाली शेळीच्या डोळ्यामधून कंटिन्यू अशी घाण येत होती. तर आता हे जे तुम्हाला लाल दिसते त्याच्यावरती मी एक आयुर्वेदिक उपचार केला होता. मित्रांनो, तो आयुर्वेदिक उपचारसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याने लगेच मला रिझल्ट आला आहे, कारण आपण एकदा विचारलं होतं, एक अनुभवी व्यक्तींकडून आपण सल्ला घेतला होता. तर आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर त्याचा लगेच आपल्याला रिझल्ट आलेला आहे. मित्रांनो, आता ही शेळी वाहिली आहे. मित्रांनो, शेळीचा एक अंदाज बघून तुम्हाला काय वाटतं, किती दिवस घेईल अजून ही शेळी. ही आता खाली झालेली, हिला 2 बोकड झाली. हा एक बोकड आणि हा बाहेर बसला, हा एक बोकड झाला. मित्रांनो, ही सिमेंटची गव्हाण आपण आतमध्ये होती, आता आपण ती बाहेर घेतलेली. मित्रांनो, कारण काय होतं, एक ह्या गव्हाणीचा आतमध्ये आपला वापर करत नव्हतो आणि आता आपण चारा पाणी ह्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो. तरीसुद्धा आपलं अजून ब्रॅकेट बनवलेलं नाही, म्हणून जरा बोकडे आपल्याला त्रास देतात. सध्या आपण चारा पाणी आतमध्येच करतो, परंतु वाळलेला चारा एक टायमाचा जो शेवटचा चारा असतो त्यावेळेस आपण हे बाहेर वापर करत असतो या गव्हाणीचा. हे बघा मित्रांनो, आता किती छानपैकी कोकरं आपले सगळे जोगलेले आहेत आणि शांत असे ऊन पाळ्या घेत बसलेले आहेत. त्या बाजूला त्यांना पाणी ठेवलेले आहे थोड्या वेळाने, परत इकडे सावलीत पण आपण पाणी ठेवणार आहे. हे 2 बोकड असे दिवसभर मित्रांनो बाहेरच असते. आणि आपली समोरच या बाजूला गेट आहे, आपल्या शेतीकडचं जे ह्या बाजूला गेट आहे. मित्रांनो, याच्या बाहेर आपला घास आहे. तर आपले छोटे बकरं काय करत असतात, ते वावरामध्ये जाऊन डायरेक्ट तिथंच घास खात असतात. त्यांना काय कुत्रे वगैरे त्रास देत नाही. ही समोर कांद्याची पात वाळते. मित्रांनो, आता वाळलेला चारा आपल्याकडं थोडासा लिमिटेड राहिलेला आहे. थोडीशी पात आहे आपल्याकडं आणि थोडंसं भूस राहिलेलं आहे. मित्रांनो, तर वाळलेल्या चाऱ्याचं सुद्धा आपल्याला लवकरात लवकर आता हालचाल करायची. काहीतरी आपण कडबा वगैरे घेण्याचं नियोजन आहे आपलं. एका ठिकाणी कडबा बघितला होता मित्रांनो, पण थोडंसं लेट झालं. कडब्यामध्ये आपला काय अनुभव नाही, काय नाही. म्हटलं कोणतरी एक अनुभव व्यक्ती नाही, परंतु त्यांना यायला थोडासा, आपले जे सोमात आहे त्यांना यायला थोडंसं 2-3 दिवस मागं झालं. तोपर्यंत आपला कडबा विकून गेला. मित्रांनो, तर आपण आता नवीन एका ठिकाणी कडबा बघणार आहे, कारण वाळलेला चारा हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय बकरांची वजन वाढ होत नाही चांगली. नुसतं हिरवा चारा घालून काही उपयोग नाही. मित्रांनो, या बाजूला आपलं ते सोयाबीनचं आपण थोडंसं केलं होतं, तिथं थोडं सोयाबीन शिल्लक आहे आणि इथं आपली कांद्याची पात शिल्लक आहे. या असं पाठीमाग आपलं व्यवस्थित गोठा आहे. मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर आपल्या पूर्ण आता कंपाऊंडमध्ये आपल्याला थोडंसं साफसफाई करून थोडंसं झाडं लावायचं नियोजन करायचं आहे हळूहळू. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या तुमची.